आणि ही पा झाली आपली भाजी तयार। खूपच छान अशी दाटसर भाजी झाली, घट्ट। तुम्हीही एकदा करून पहा, खूपच छान भाजी झाली आहे। वाटाण्याची भाजी आपण आज बनवतोय। याच्यासाठी आपण वाटाण्याला 1-2 शिट्ट्या करून घेतलेल्या आहेत शिजून। हे आहे लसूण आणि खोबऱ्याची पेस्ट करायची आहे। हा आहे चिरून घेतलेला कांदा, लसूण, अंबारी मसाला, ह्या लसणाच्यात काही पाकळ्या, कढीपत्ता, लाल मिर्च पावडर आणि कोथिंबीर, आणि आपण चवीनुसार याच्यात मीठ घेणार आहोत। तर आपण आज वाटाण्याची भाजी पाहतोय। ती टाकली आहे। त्याच्यामध्ये आपण आता कांदा टाकून घेतोय। कांद्याला थोडासा ब्राऊन रंग येऊन द्यायचा। पेस्ट केलेली घेतोय टाकून। त्यामध्ये आपण आता लसूण आणि खोबऱ्याची पेस्ट टाकलेली आहे। कांद्याला आता छानसा असं ब्राऊन कलर आले। त्याच्यात आपण कढीपत्ता, कोथिंबीर, आणि ते मसाले टाकले। तिखट आपल्या चवीनुसार टाकायचे। आपण ते वाटाणे टाकून घेतलेले आहेत त्याच्यात, भाजीला थोडासा घट्टपणा येण्यासाठी, आणि खूपच भाजीला छान असा घट्टपणा येतोय, दिसतोय ही।